मी शुभांगी तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये। कसे आहात तुम्ही सगळेजण? आय होप मजेत असाल। तर काल आम्ही खूप मजा केली। काल आम्ही जरा बाहेर गेलो होतो, म्हणजे कसाऱ्याला गेलो होतो आणि तिकडनं तुम्हाला तर माहिती आहे हळदीत वगैरे गेलो आणि त्याच्यानंतर थोडंसं एन्जॉय करायला बाहेर फिरायला गेलो होतो। हायवेला वगैरे गाडी घेऊन मस्त मुलांसोबत खूप मजा केली, मस्ती केली। मुलींनाही खूप आनंद झाला आणि त्यांनी पण त्यांच्या भाऊसोबत आणि मोठ्या भाऊंसोबत दीदीसोबत खूप एन्जॉय केलं। आणि आज आम्ही कसाऱ्याहून घरी आलोय आणि घरी आलोय तर आणखी एक काय झालं, माझ्या ज्या मोठ्या ननंदबाई आहेत त्या छत्रपती संभाजीनगरला राहतात। तर त्या माझ्या मोठ्या ननंदबाई आज आलेल्या आहेत। तर आम्ही कसाऱ्याला होतो दिवसभर आणि त्याच्यानंतर आता संध्याकाळच्या ट्रेनने आम्ही कसाऱ्याहून इकडे वाशिमला आलोय। तर इकडे माझ्या ननंदबाई आहेत मोठ्या, मी त्यांची ओळख करून देते। या आहेत माझ्या ननंदबाई विमल अक्का, आम्ही अक्काच म्हणतो त्यांना। तर कसं वाटतंय घरी येऊन? छान वाटतंय। छान वाटतंय ना? ऍक्च्युली हे ब्लॉगिंग वगैरे जसं स्टार्ट केलंय तर त्याच्यानंतर त्या पहिल्यांदाच आलेल्या आहेत आणि मग ऍक्च्युली त्यांचं जरा इगतपुरीला काम होतं आणि तिकडनं त्या आज खूप धावपळ आणि दगदग करत इकडे आलेल्या आहेत आणि मुलींना भेटण्यासाठी आणि आम्हाला सगळ्यांना भेटण्यासाठी तर आम्हाला खूप जास्त आनंद होतोय। आणि दोन्ही मुली झोपलेल्या आहेत। चारवीला पण जस्ट मी झोपवली, म्हणजे आम्ही किती 6:30 आलो आणि ती आता 8 वाजता झोपलेली आहे। मग ती रात्री किती जागवणार आहे माहिती नाही। आणि नंदिनी पण झोपलेली आहे आणि आता स्वयंपाकाची तयारी चालू आहे, स्वयंपाक करायला घेतलाय। तर आज नॉनव्हेज बनवणार आहोत। तर नॉनव्हेज मध्ये आहे मटन आणि आता ही रेसिपी आय होप शेअर करता आली तर मी करेन, कारण आता खूप उशीर झालेला आहे, स्वयंपाक करायचा आहे। कारण 8-8:30ला आमची जेवणं रेडी होतात डेली, पण आज काही झालेले नाहीये। तर आता स्वयंपाकाची तयारी चालू आहे। आम्ही आधी स्वयंपाक करून घेतो आणि मग मी बोलते तुमच्यासोबत। सो स्टे ट्यून्ड विथ अस। डोक्यावर असतो तिच्या पदर आणि नेहमी ती करते घरातील लहान मोठ्यांचा, थोरा मोठ्यांचा आदर। तर तीच असते खऱ्या गृहिणीची ओळख। तर अशी ही गृहिणी नेहमी पाहुणे रावळे घरामध्ये जे येतात त्यांचा सगळ्यांचा आदर करणारीच असावी, अशी शिकवण आणि अशा संस्कारांमधून आपण पुढे येतो। आपण मुली आपल्या घराला सर्वश्रेष्ठ बनवण्याचा आपण प्रयत्न करतो। तर अशाच प्रकारे माझंही काहीचं सुरू असतं आणि जेव्हा घरामध्ये आपले गेस्ट्स येतात, आपले पाहुणे येतात, आपल्या अशा नंदाबाळा जेव्हा जमतात तेव्हा किती मजा येते ना। आणि त्यांच्यासाठी हे सर्व करणं आपल्याला किती छान वाटतं। सो आमची जशी स्वयंपाकाची तयारी सुरू झाली तसं लगेचच आधी जर नॉनव्हेज आमच्या घरी म्हणजे जेव्हा पण कोणी गेस्ट आपल्या घरी येतात आमच्याकडे, म्हणजे अशी पद्धतच आहे। नॉनव्हेज प्रिय आहेत, सगळ्यांनाच नॉनव्हेज खूप आवडतं। मग त्याच्यामध्ये मटण असो, चिकन असो किंवा मग फिश असेल तर फिश असते आणि सगळ्यांनाच या गोष्टी नॉनव्हेज प्रेमी आहेत असं म्हणायला हरकत नाही। तर मग मसाला काढायला घेतला आणि मसाल्यामध्ये मी आधी पण व्हिडिओज शेअर केलेले आहेतच। तर तुम्हाला माहिती आहे जो आपला काळा मसाला आहे त्याचंच आम्ही कालवण म्हणतो आम्ही आमच्याकडे। तर ते काळा मसाल्याचं कालवण बनवायला घेतलं आणि ते आईंच्या पद्धतीने आणि आईंच्या हातचं कालवण खूप भन्नाट असतं आणि खूप छान सगळ्यांनाच आवडतं। त्याच्यामुळे आईंनी असा मसाला रेडी करून घेतला आणि त्याच्यामध्ये कांदा, खोबरं हे सगळं भाजून धणे, जिरे या सगळ्या गोष्टी व्यवस्थित एकजीव करून भाजून घेतल्या तव्यावर आणि त्याचं वाटण त्यांनी करून घेतलं। सोबतच एका साईडला मी मटण शिजवून घेतलं आणि त्याचा स्टॉक रेडी केला, कारण नंदिनी कसं आहे ती लहान आहे तर त्याच्यामुळे मग ती जास्त तिखट खात नाही आणि आमच्या घरामध्ये तिखट
भरपूर प्रमाणात खाल्लं जातं. तर तिला स्टॉक काढून घ्यायचा होता आणि बाकी इतर सगळ्यांना पण स्टॉक आवडतो, म्हणजे ॲज अ सूप म्हणून आधी सगळे घेतातच. तर मग आधी सगळ्यांना सूप सर्व केला आणि सगळे असे एकत्र बसलेले आहेत एन्जॉय करत, म्हणजे गप्पा मारतच. तर सगळ्यांना दिला आणि साईड बाय साईड आईंचं आमच्या गप्पाही चालल्यात आणि सोबत आमचा स्वयंपाकही चालला होता. तर मग असं आम्ही वाटण करून घेतलं. त्यासोबतच एका साईडला लगेच जिऱ्याची फोडणी देऊन मी जिरा राईस बनवायला घेतला. तर इथे फोडणी देण्यासाठी आईंनी लाल तिखट घेतलं होतं. आमचं घरीच बनवलेलं लाल तिखट असतं. वर्षभरासाठी आई एकदम लाल तिखट बनवून घेतात. जो घरचा आमचा मसाला आहे, घरगुती मसाला, तो मसाला एकत्रच बनवून घेतो आम्ही वर्षभरासाठी. आणि त्यासोबतच इथे फोडणी देण्याची तयारी चालू आहे. सोबत कांदा लसूण मसाला, गरम मसाला आणि जो मटण मसाला आपण पॅकेटमधला आणतो तो एक पॅकेटचा मसाला घेतलेला आहे आणि अशा प्रकारे फोडणी देण्याची आईंची तयारी चालू आहे. तर हे सगळे सुके मसाले आपण तेलामध्ये 1 ते 2 मिनटं जरा फ्राय करून घ्यायचे मंद आचेवर आणि त्यानंतर आपला हा जो मसाला रेडी केलेला आहे, कांदा लसूण अद्रक आणि खोबरं जे आपण भाजून घेतलेलं तो मसाला आहे, तो आपण त्याच्यामध्ये ॲड करतो आहे आणि हा सगळा ॲड करून हा मसाला छान मंद आचेवर तेल सुटेपर्यंत भाजून द्यायचा. व्यवस्थित तो फ्राय झाला की मग त्याच्यामध्ये आपण आपले जे मटण आहे, शिजवलेलं मटण, ते ॲड करायचं आहे आणि खूप छान आणि खूप मस्त टेस्टी अशी भाजी ही लागते. तर तुम्ही पण नक्की ही भाजी करून बघा. ॲक्च्युली आणि आपल्या चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे आणि अशी बाकीचीही माझी कामं चालू आहेत साईड बाय साईड. मला कसं आहे, आधीच थोडंसं क्लिनिंग करून घेतलं की आपल्याला नंतर काम पडत नाही असा माझा विचार असतो आणि त्यामुळे सोबतच मी बाकी इतर किचनची कामं पण आवरून घेते. जसे जसे 1-1, 2-2 आपले भांडे वगैरे पडतात तसे ते आपण लगेचच घासून वगैरे टाकले आणि बाकीचा इतर पसारा जर आवरून घेतला तर ते एकत्रितपणे आपल्याला बर्डन होत नाही असं मला वाटतं. तर ही ॲक्च्युली खूप चांगली सवय आहे. नाहीतर एका टायमाला मग आपल्याला सगळं जर काम निघालं तर खूप उशीर होतो आणि सोबतच आपल्याला खूप जास्त बर्डन येतं ह्या कामांचं. त्याच्यामुळे असं जेव्हा गेस्ट वगैरे येतात तर साईड बाय साईड आपली ही छोटी छोटी कामं पण आपण करत राहिलो तर स्वयंपाकाचा जास्त ओव्हरलोड वाटत नाही असं मला वाटतं. घरातल्या प्रत्येक गोष्ट मॅनेज करायला लागते आणि सोबतच आपण एक आई आहोत तर आपल्या मुलांनाही आपल्याला वेळ द्यायला लागतो. या सगळ्या जबाबदाऱ्या जेव्हा आपल्याला पार पाडायला लागतात ना, थोडीशी दारेवरची कसरत तर प्रत्येक स्त्रीची होतच असेल असं मला वाटतं. आणि इथे माझी शार्वी आईंसोबत छान खेळती आहे आणि तिला असं वाटते मम्माचं काम कधी संपेल, पण चालू आहे. मी थोडंफार तिला घेऊन हे सगळं मॅनेज करण्याचा प्रयत्न करते आणि सोबत यूट्यूबचं पण आता सुरू केलेलं आहे तर हेही मॅनेज करण्याचा प्रयत्न करते. आणि स्वयंपाक झाला, सगळ्यांना जेवणं वाढली आणि असं सगळ्यांचं मस्त जेवण चाललं आहे. सगळ्यांना जेवण खूप जास्त आवडलं आणि खूप मजेत सगळ्यांनी एन्जॉय केलं. सगळ्यांचं जेवण आटोपल्यानंतर नंदिनीच्या मामांनी आणली होती आईस्क्रीम नंदिनीसाठी आणि बाकी इतर सगळ्यांसाठी. तर मी अशी सगळ्यांना सर्व करून देत आहे आईस्क्रीम आणि पिल्लूला हल्ली खूप काही खाण्याची इच्छा होते. ॲक्च्युली ती खूप लहान आहे पण खूप मागे लागलेली असते. दे अशी म्हणते ती. अक्षरशः तिला कळतं की ही काहीतरी खाण्याची वस्तू आहे आणि असं तिचं काहीचं चालू आहे. काहीतरी प्लेट्स वगैरे ओढायचं काम तिचं चालू आहे
आणि मला ती सर्व पण करून देत नव्हती. कोण आहे आवाज दे कोण आहे बघ आता आवाज दे. being there for such a long period of time. शार्वी, अरे छी, घ्या तिच्याकडून ते बघत वाटते. असं सगळी आमची जेवणं आटोपली आणि गप्पा गोष्टी चालू होत्या आणि सोबतच शार्वीची मज्जा मस्ती आणि खेळण्याचे उद्योग चालू होते दोघी बहिणींचे. आणि त्यांच्या आत्यासोबत त्या खेळत होत्या आणि आत्यासोबत मज्जा करत होत्या आणि अशी मज्जा सगळ्यांना आली. आणि सोबतच हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. सो बाय बाय अँड स्टे ट्यून्ड विथ अस.